हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाची खीर करण्यासाठी येथे मी पोहे खायचे 4 चमचे तांदूळ घेतले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। येथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणते पण तांदूळ घेऊ शकता। बघू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता यामध्ये भरपूर पाणी घालून घेऊया आणि 15-20 मिनिटं याला भिजण्यासाठी असंच ठेवून देऊ। येथे मी फुल क्रीम 1 लिटर दूध घेतलं आहे। आता हे दूध आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊ। 20-25 मिनिटं झाले आहेत। तांदूळ भिजले आहेत। आता याला आपण सुती रुमालावर हे तांदूळ आपण सुकवून घेऊया। तांदूळ आपले 10-15 मिनिटांनी बघू शकता चांगले सुकले आहेत। आता हे आपण मिक्सर जारमध्ये याची जाडसर याला वाटून घेऊया। मिक्सर जारमध्ये तांदूळ चांगले थोडे जाडसर वाटून घेतले आहेत। आता याला काढून घेऊ। दूध येथे मी मीडियम गॅस फ्लेमवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। दूध गरम होत असताना याला एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध तळाशी लागणार नाही। दूध चांगलं उकळलं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम कमी करून घेत आहे। तांदूळ वाटलेल्या मिक्सर जारमध्ये 3-4 बदाम आणि 3-4 पिस्ते इथे मी थोडे जाडसर वाटून घेत आहे। आता याला काढून घेऊ। येथे मी 1 वाटी नारळाची घेतलेली आहे। येथे मी सुका नारळ घेतलेला आहे। सुकाऐवजी येथे तुम्ही ओलं नारळ पण वापरू शकता। आता हे नारळ मी मागच्या साईडचा सर्व भाग येथे मी किसून घेत आहे। येथे मी नारळाच्या मागचा भाग हा चांगला किसून घेतला आहे। आता हे नारळ आपण सर्व छान किसून घेतलेला आहे। आता हा आपण काढून घेऊ आणि हे किस आपण भाजीसाठी वापरू शकता। आणि आता खिरीसाठी आपण नारळ किसून घेऊया। येथे मी नारळ चांगलं सर्व मागच्या बाजूचं काढून घेतलेलं आहे। आता आपण खिरीसाठी नारळ किसून घेऊया। बघू शकता येथे मी नारळ किसून घेतला आहे। येथे मी 4 इलायची घेतली आहे। आता याला कुटून घेऊ बारीक। येथे मी इलायची चांगली बारीक कुटून घेतली आहे। दूध चांगलं उकळलेलं आहे। आता येथे मी गॅसवर जाड तळाचा पॅन ठेवून देत आहे। त्यामध्ये 1.5 चमचा तूप घालून घेऊया। तूप गरम झालं आहे। आता यामध्ये आपण वाटून घेतलेले तांदूळ भाजून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। दोन 3 मिनिट तांदूळ चांगले भाजून घेतले आहेत। आता यामध्येच आपण बदाम पिस्ता वाटून घेतलेले ते पण यामध्ये चांगलं परतून घेऊया। हे सर्व छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये उकळलेलं दूध घालून घेऊ। दूध घालत असताना गॅसची फ्लेम इथे मी कमी करून घेतली आहे। मीडियम गॅस फ्लेमवर याला 10-15 मिनिटं शिजवून घेऊ। 10-12 मिनिटं झाली आहेत। आता यामध्ये किसून घेतलेलं नारळाचा चव घालून घेऊ।
आता याला हलवून घेऊ. यामध्ये मी पाऊण वाटी साखर घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त साखर घालून घेऊ शकता. साखर घातल्यानंतर 5-7 मिनिटं याला अजून शिजवून घेऊया. साखर घातल्यानंतर 5-6 मिनिटं याला छान शिजवून घेतलं आहे. आता यामध्ये कुटून घेतलेली इलायची घालून घेऊ सर्वात शेवटी आणि एक उकळी आली की गॅस बंद करून घेऊया. सर्व मिळून येथे मी 25 मिनिटं खीर चांगली कमी गॅस फ्लेमवर शिजवून घेतली आहे. मस्त अशी खीर दाटसर झालेली आहे. तांदळाची खीर आपली तयार आहे. आता गॅस बंद करून घेत आहे. यावर झाकण ठेवून देऊ. गॅस बंद केल्यानंतर 15-20 मिनिटांनी बघू शकता खीर आपली छान दाटसर झालेली आहे. अजून मस्त अशी खीर आपली बनवून तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊ. बघू शकता तांदळाची खीर आपली तयार आहे. छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.